प्रत्येक मुली लग्न करण्यापेक्षा सेटल होणं, स्वतःचं घर बनवणं, स्वतःचा बँक बॅलन्स खूप चांगला करणं, याकडे फोकस द्यावं आणि मग लग्नाचा विचार करावा. आत्ता मी इतकी छान दिसत नाही आहे कारण 2 दिवस कंटिन्यू खूप आजारी होती, त्यामुळे रात्री पप्पांनी मस्त चंपी करून दिली आहे ऑइल वगैरे लावून. आणि राहिला प्रश्न स्किनचा, तर हां, माझं वाढतं एज आहे आणि हार्मोन्स चेंजेसमुळे सुद्धा पिंपल्स वगैरे येतात. त्याचबरोबर गर्ल्स प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे सुद्धा स्किनवरती खूप सारे पिंपल्स वगैरे येतात. त्यामुळे हो, मी फिल्टर लावून व्हिडिओ करते आणि माझी स्किन आत्ता खूप सुंदर नाही आहे जशी आधी होती. स्किन केअर चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. मी खूप वेळ घेतला, खूप दिवस घेतले ही गोष्ट हे करण्यासाठी. सो माझं हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, मग ते बॉडीचं असू देत, स्किनचं असू देत किंवा माझ्या लाईफचं असू देत, ते मी तुमच्यासोबत करेन. माझे ड्रीम्स खूप 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 जास्त मोठे आहेत, जे मी लहान वयात बरेच कंप्लीटसुद्धा करून दाखवलेले आहेत. बऱ्याच गोष्टी मी अचीव केलेल्या आहेत. सो माझं असं इच्छा आहे की मला हा सगळा प्रवास कॅप्चर करायचा आहे. फ्युचरमध्ये जाऊन हे सगळं बघायला, जेव्हा मी म्हातारी होईन तेव्हा मी हे सगळं बघत बसणार की मी तेव्हा कशी दिसत होती, मी तेव्हा काय करत होती, माझी लाईफस्टाईल तेव्हा काय होती. 50 व्ह्यूज येऊ देत, 2 व्ह्यूज येऊ देत, 0 व्ह्यूज येऊ देत, इट्स नॉट ऑल अबाउट व्ह्यूजसाठी नाही आहे हे सगळं, हे माझ्या आनंदासाठी आहे. आणि जे लोक जज करतील त्यांनी जजच करत राहा. जे लोक मला मोटिवेट करतील त्यांना वेलकम. आणि तुम्ही सगळेजण माझ्यासोबत लास्टपर्यंत राहाल नक्कीच. आणि माझ्या प्रवासामध्ये तुम्हालासुद्धा सामील करण्यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे. आजचा व्हिडिओ आय थिंक थोडा छोटा असेल, पण उद्या 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 खूप भारी गोष्ट आहे. उद्या मी माझी नवीन स्कूटी घ्यायला जाणार आहे. आत्तापर्यंत मी सेकंड हँड स्कूटी यूज करत होती, जी की आता खूप जुनी झाली आहे आणि ती माझ्या पर्सनॅलिटीला, गौरी पाटीलला सूट होत नाही आहे. कारण नाव माझी प्रोफाईल, माझं स्वतःचं लाईफस्टाईल थोडंसं प्रो केलेलं आहे मी. तर नवीन स्कूटी तो बनती आहे बॉस. आणि तीही बाकीच्या स्कूटीबद्दल उद्या बोलूयात. तुम्ही सुद्धा सोबत असाल तर मला अजून जास्त मोटिवेट होईल की बघणारे आहेत म्हटल्यावर आपण अजून करावं. स्वतःसाठी तर करतीयच, करणार आहेच, पण तुम्ही पण साथ दिली तर थोडं अजून जास्त मजा येईल सगळ्या गोष्टी करायला. आणि मला असं वाटतंय की आता मी जर ब्लॉग सुरू केला आहे तर आज रात्रीपर्यंत हा कंटिन्यू करूयात आपण. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी लाईफस्टाईल आता जशी आहे, मिडल क्लास असू देत, काही जणांसाठी गरीब असू देत, काही जणांसाठी कशी काय काय जे काही असू देत, मी जशी आहे तशी ओरिजिनल दिसणार आणि दाखवणार. मग सध्या हे पाठीमागं टांगलेली कपडे असू देत, हे साडीपासून शिवलेले घरी पडदे असू देत, आणि हे सगळं मी चेंज करणार आहे. सो हळूहळू होईल किंवा कदाचित माझी स्पीड मी जास्त आता वाढवेन, पण होईल. आत्ता मी आहे 19 वर्षाची चालू. या वर्षापर्यंत मी स्वतःचं 2 शॉप्स केलेले आहेत, मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स करून स्वतःच्या जीवावरती. आणि मी आयफोन घेतलेला आहे, 2 आयफोन आहेत माझ्याकडे, एक अँड्रॉइड आहे. सेकंड हँड स्कूटी मी स्वतःच्या कमाईमधून घेतली. आता नवीन स्कूटी मी स्वतःच्या कमाईमधून, शॉप्स माझ्या कमाईतून, आणि बऱ्याच अशा गोष्टी आणि इन्व्हेस्टमेंट्स मी केलेल्या आहेत एवढ्या कमी वयामध्ये. सो माझे जे पण ड्रीम्स असतील, जे पण भारी भारी गोष्टी असतील, त्या सगळ्या इथे पूर्ण होणार आणि मी करून दाखवणार. आणि माझी इच्छा एवढीच आहे फक्त की माझे हे व्लॉग्स बघून, माझी डेली लाईफ बघून, मी कसा चेंज केला माझ्या आयुष्यामध्ये आणि किती हार्डवर्क केलं, किती स्ट्रगल करते, हे मुलींनी बघावं आणि त्यासुद्धा यातून मोटिवेट व्हाव्या. प्रत्येक मुली लग्न करण्यापेक्षा सेटल होणं, स्वतःचं घर बनवणं, स्वतःचा बँक बॅलन्स खूप चांगला करणं, याकडे फोकस द्यावं आणि मग लग्नाचा विचार करावा. स्वतःचं लाईफस्टाईल चांगली बनवावी, स्टेबल व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं. हे एकच माझं म्हणजे हे आहे की मी हे एक गोष्ट केली. 100तल्या 10 मुलींचं जरी आयुष्य माझ्या या गोष्टींमुळे चेंज झालं किंवा त्यांनीसुद्धा हा निर्णय घेतला की माझं आयुष्यसुद्धा मी हिच्यासारखं बनवणार आहे, असंच कष्ट करून, असं स्ट्रगल करून भारीवालं, तरीसुद्धा मला खूप भारी वाटेल. सो ओके, मी खूप जास्त बडबड केली आहे. मी दमून चालत आली आहे 2 किलोमीटर घरी सध्या उन्हातानाची. आत्ता पण बघा किती ऊन येते. सो मी आवरते, फ्रेश होते मस्तपैकी. आपण आता रोज भेटत जाऊ. ओके, बाय.